राम समर्थ श्रीराम. दशक 2 समास 1 मूर्ख लक्षणे. दशक 1 मध्ये नरदेह अत्यंत उपयोगी आहे आणि त्याद्वारे आत्मज्ञान करून घेणं हे मानवी जीवनाचं ध्येय आहे हे आपण पाहिलं. मनुष्य मात्र विचारहीनतेने वागताना दिसतो. जे करू नये ते तो करतो. त्याने असं मूर्खपणाने वागू नये म्हणून समर्थांनी मूर्खांची लक्षणे सांगितली आहेत. जसं तांदूळ निवडताना तांदळातील खडे आधी आपण बाहेर काढतो, तसं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मूर्खपणा आधी उच्छेदून काढायचा असतो, हा त्यातील मतितार्थ. आणि त्या त्यागार्थ ही मूर्खांची लक्षणं दिलेली आहेत. समर्थांनी मूर्खांचे 2 प्रकार सांगितलेत. एक मूर्ख आणि दुसरा पढत मूर्ख. पढत मूर्खांची लक्षणं याच दशकामध्ये म्हणजे दुसऱ्या दशकामध्ये 10व्या समासामध्ये येतील तेव्हा आपण सविस्तर पाहू. आणि मुख्यत्वे करून ही लक्षणं आपल्या मुलांना, मित्रमैत्रिणींना वाचून दाखवावीत. आपण नाही सांगितलं तर दासबोधामध्ये डोंटची लिस्ट आहे हे त्यांना कधी कळावं. अनेक लक्षणं ही आजच्या तरुण पिढीला अगदी तंतोतंत लागू पडतात. प्लीज ट्राय टू टेल देम दासबोध इज द मोस्ट प्रॅक्टिकेबल स्क्रिप्चर. देर इज नो प्लेस फॉर ऑर्थोडॉक्सिझम अँड रिजिडिटी. On the contrary, it is highly challenging for us to cope with its materialistic as well as spiritual knowledge. It provides you excellent level of life management for which each and every one of us struggles die hard. So let everyone take its due advantage. थोडक्यात मूर्ख लक्षणं कोणती ते पाहू. तशी बरीच आहेत, पण अगदी उदाहरणार्थ थोडीशी समोर ठेवते. अज्ञानी तो एक मूर्ख. स्वतःच स्वतःची स्तुती करणारा तो एक मूर्ख. केवळ वडिलांची कीर्ती सांगणारा तो एक मूर्ख. आई वडिलांना विरोध करणारा तो एक मूर्ख. आत्मज्ञान नसलेला तो एक मूर्ख. परस्त्रीशी संग धरणारा एक मूर्ख. सामर्थ्याविण सत्ता गाजवणारा एक मूर्ख. निंदा करणारा मूर्ख. जुगारी जो असतो तो मूर्ख. आळशी असतो तो मूर्ख. ऐकण्याची बुद्धी ज्याला नसते तो मूर्ख. सभेमध्ये घाबरतो तो मूर्ख. सज्जनांशी जो वाईट वागतो तो एक मूर्ख. जो पथ्य करीत नाही तो एक मूर्ख. जिथे मान मिळतो तिथे वारंवार जो जातो तो एक मूर्ख. जो अतिकंजूष असतो तो मूर्ख. अश्लील शब्द जो बोलतो तो मूर्ख. जो रस्त्यानी खात जातो तो एक मूर्ख. जो करतो थोडे पण बोलतो फार तो एक मूर्ख. खादाड मूर्ख. कपटी मूर्ख. धारिष्ट्य शून्य मूर्ख. अकारण अभिमानी जो असतो तो मूर्ख. चंचल बुद्धीचा जो असतो तो मूर्ख. रागिष्ट असतो तो मूर्ख. आत्महत्या करणारा जो असतो तो मूर्ख. विश्वासघात करणारा मूर्ख असतो. नातेवाईकांवर विश्वास ठेवणारा तो मूर्ख असतो. मत्सरग्रस्त, ग्रंथ चोरणारा, देवाला शिव्या देणारा, उष्ट खाणारा, न बोलवता जाणारा कोणाच्याकडे तो मूर्ख असतो. मुक्या प्राण्यांना शस्त्रांनी मारणारा मूर्ख असतो. भांडण पाहून आनंद घेणारा मूर्ख असतो. पुस्तकं स्वतःही वाचत नाही आणि दुसऱ्यालाही देत नाही तोही मूर्ख असतो. सर्वस्वी पैशालाच मानणारा तो एक मूर्ख असतो. या आणि अशा अनेक अन्य लक्षणांनी काय टाळावं हे शिकता येतं. त्यातील प्रत्येक लक्षण आपल्या मनाच्या कसोटीवर घासून पाहिल्यास बहुतांशी लक्षणं, जास्ती करून अत्यंत जास्त लक्षणं आपल्यालाच पाहून समर्थांनी लिहिली आहेत की काय असं वाटल्याखेरीज राहत नाही. आजचा माणूस युक्तिवाद करील की आम्ही तर काय प्रापंचिक माणसं, देहबुद्धी काय एकदम नष्ट होते, कमी कशी होईल बरं. पण समर्थ आपल्यापेक्षा निश्चितच बुद्धिवान आहेत. त्यांनी तेही सांगून ठेवलंय. देहबुद्धी कमी करण्यासाठी नीतीचं आचरण ठेवा.
देहबुद्धी कमी करण्यासाठी सत्वगुणांचा विकास करा. देहबुद्धी कमी करण्यासाठी आसक्ती कमी करा. देहबुद्धी नाहीशी होईल आणि परमार्थ साधना घडेल. आजची स्टार नोट सांगते, देहबुद्धी नष्ट करणं हाच पहिले उपाय. आणि किती आणि कोणते ग्रंथ वाचले यापेक्षा त्यातून आचरण सुधारले का याचा आलेख पाहावा आणि नित्य असा अभ्यास करीत राहावा. श्रीराम समर्थ. श्रीराम.